शोभा बच्छाव यांनी अर्थसंकल्पातून महिलांना काय अपेक्षा आहेत याची माहिती दिली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलावं अशी मागणी त्यांनी केली आहे। महिलांना नोकरीमध्ये 50% आरक्षण द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। माझ्यासोबत खासदार शोभा बच्छाव आहेत। त्यांना काय नक्की अपेक्षा आहेत, काँग्रेसच्या खासदार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करतात, तुम्हाला काय अशा अपेक्षा आहेत? येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांचा जर विकास करायचा असेल आणि महिलांची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या सुरक्षिततेसाठी निश्चितपणे मोठं पाऊल उचललं गेलं पाहिजे आणि महिलांचं आर्थिक उन्नती होण्यासाठी महिलांना ज्या काही शासनाच्या नोकऱ्या आहेत किंवा इतर खाजगी संस्थेमध्ये 50% आरक्षण हे महिलांना नोकरींमध्ये दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे जो काही प्रवास आहे बस सेवेमध्ये देखील महिलांना 100% त्या ठिकाणी सूट दिली पाहिजे, कारण काही राज्यांमध्ये आहे, काही राज्यांमध्ये नाही। तर असं न होता संपूर्ण देशामध्ये एक नियम हे करून सिटी टू सिटी मध्ये देखील सूट असावी का? रेल्वेमध्ये पण सूट असली पाहिजे। एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की महागाई खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि घराचं सगळं जे समीकरणं असतात ती बदलताना पाहायला मिळतात। याच्यापासून सूट मिळावी यासाठी काही बदल करणं अपेक्षित आहे का? कंट्रोल करण्यासाठी काय होऊ शकतं का? नाही, महिलांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही गॅस सिलेंडरमध्ये वाढ आहे तर ती कमी केली पाहिजे। अगदी म्हणजे 500 रुपयामध्ये संपूर्ण देशातल्या महिलांना गॅस सिलेंडर जर मिळालं तर ते एक मोठं हे होईल। त्याचप्रमाणे महिलांचा जे काही विमा आहे त्याच्यात सूट मिळाली पाहिजे। आता उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नक्की काय पाहायला मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।